आपण ज्या जमिनीवरून चालतो तिच्या खाली एक अख्खं जाळं पसरलेलं आहे. हे जाळं आहे अंडरग्राऊंड केबल्सचं. शहराला ऊर्जा आणि माहिती पुरवणारी एक अदृश्य जीवनरेखाच आहे ही. पण ह्या जीवनरेषेसोबत काम करताना अत्यंत काळजी घ्यावी लागते. म्हणूनच आज आपण ह्या केबल्सच्या सुरक्षित हाताळणीबद्दल सविस्तर बोलणार आहोत. तर मग प्रश्न हा आहे की वीज, डेटा आणि कम्युनिकेशन आपल्यापर्यंत पोहोचवणाऱ्या या अदृश्य नेटवर्कमध्ये नक्की कोणते धोके लपलेले असू शकतात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काम करताना स्वतःला सुरक्षित कसं ठेवायचं. चला याच प्रश्नांची उत्तरं शोधूया. चला तर मग सुरुवात करूया काही अगदी मूलभूत नियमांपासून. कोणत्याही प्रकारची अंडरग्राऊंड केबल हाताळताना हे नियम म्हणजे आपल्या सुरक्षेचं पहिलं कवच आहेत. हे नियम पाळणं म्हणजे कामावर हेल्मेट घालणं इतकंच महत्त्वाचं आहे. आता इथे दिसणारा प्रत्येक टप्पा महत्त्वाचा आहे आणि त्यामागे एक ठोस कारण आहे. पहिलं म्हणजे ड्रमवरून केबल काढताना किंवा जमिनीवरून ओढताना जर ती घासली गेली तर तिचं बाहेरील संरक्षक कवच खराब होऊ शकतं. दुसरं, इन्सुलेशन काढताना जर अनावधानाने तीक्ष्ण हत्यार वापरलं तर थेट आतल्या कंडक्टरला इजा पोहोचू शकते. तिसरं म्हणजे केबलला गरजेपेक्षा जास्त वाकवणं किंवा तिला थेट सूर्यप्रकाशात ठेवणं, हे दोन्ही तिच्यासाठी हानिकारक आहे. आणि शेवटचं, भिंतीतून केबल नेताना ती सिमेंटच्या संपर्कात येणार नाही याची काळजी घ्या, कारण सिमेंटमधली रसायनं केबलचं आवरण अक्षरशः खराब करू शकतात. आता वळूया एका अशा केबलकडे जी आपल्याला सगळीकडे दिसते. हो, ॲल्युमिनियम केबल. हिच्यासोबत काम करताना मात्र काही विशेष गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. बघूया त्या कोणत्या आहेत. तर ॲल्युमिनियमबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. हा धातू मुळातच नरम असतो आणि त्याची ताण सहन करण्याची शक्ती कमी असते. आणि हो, हवेच्या संपर्कात आल्यावर त्याच्या पृष्ठभागावर ऑक्साईडचा एक अदृश्य पातळ थर तयार होतो. याच गुणधर्मांमुळे त्याला हाताळताना थोडी जास्त काळजी घ्यावी लागते. आता हे जे गुणधर्म आहेत त्यांचा थेट परिणाम आपल्या कामावर होतो. कसा ते पाहूया. ॲल्युमिनियम नरम असल्यामुळे हाताळताना जास्त जोर चालत नाही. त्याची ताणशक्ती कमी असल्याने त्याला योग्य आधाराने फिक्स करणं खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो ऑक्साईडचा थर. कनेक्शन करण्यापूर्वी हा थर ब्रशने काळजीपूर्वक स्वच्छ करणं अत्यावश्यक आहे. नाहीतर कनेक्शन ढिलं राहतं आणि मग स्पार्किंगचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो. आत्तापर्यंत आपण काय करायचं हे पाहिलं. आता थोडं का करायचं याच्या खोलात जाऊया. म्हणजे या सगळ्या नियमांमागचं विज्ञान समजून घेऊया. इन्सुलेशन आणि व्होल्टेज ग्रेड हे दोन शब्द केबलच्या सुरक्षिततेसाठी खूप महत्त्वाचे आहेत. इन्सुलेशन म्हणजे काय? सोपं आहे. जसं आपण पावसाळ्यात रेनकोट घालतो तसंच कंडक्टरवर एक संरक्षक कवच असतं. हे एक असं मटेरियल आहे जे विजेला वाहू देत नाही, तिला अडवतं. हे कवचच विजेला बाहेर पसरण्यापासून रोखतं. केबल किती सुरक्षित आहे आणि किती कार्यक्षम आहे हे सगळं या इन्सुलेशनवर अवलंबून असतं. आणि ह्या कवचाची म्हणजे इन्सुलेशनची ताकद किती आहे हे सांगतं व्होल्टेज ग्रेड. समजा एक लहान पाईप आहे आणि त्यातून खूप जास्त दाबाने पाणी सोडलं तर काय होईल? पाईप फुटेल, बरोबर? तसंच कायसं इथे होतं. जर कमी व्होल्टेज ग्रेडची केबल जास्त व्होल्टेजच्या लाईनसाठी वापरली तर इन्सुलेशन फेल होऊ शकतं आणि मोठा अपघात होऊ शकतो. म्हणूनच कामासाठी योग्य व्होल्टेज ग्रेडची केबल निवडणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. तर आज आपण बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या. केबल कशी हाताळायची, ॲल्युमिनियम केबलची विशेष काळजी का घ्यायची आणि या सगळ्यामागे विज्ञान काय आहे. चला एकदा पटकन नजर टाकूया मुख्य मुद्द्यांवर. तर मग सगळ्यात महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं? 1. सुरक्षेचे काही मूलभूत नियम हे सगळ्यांसाठी, सगळ्या केबलसाठी सारखेच आहेत, ते पाळावेच लागतात. 2. ॲल्युमिनियमसारख्या विशिष्ट मटेरियलसोबत काम करताना थोडं जास्त ज्ञान आणि जास्त काळजी लागते. आणि 3. इन्सुलेशन आणि व्होल्टेज ग्रेडसारख्या तांत्रिक गोष्टी समजून घेतल्या की आपलं काम जास्त सोपं आणि सुरक्षित होतं. शेवटी आपलं ध्येय एकच आहे, एक असं इन्स्टॉलेशन जे सुरक्षित असेल आणि विश्वासार्ह सुद्धा. आणि आता जाता जाता एक विचार. आज आपण जे काही नियम शिकलो त्यामुळे कामाकडे बघण्याच्या पद्धतीत आणि प्रत्यक्ष काम करण्याच्या पद्धतीत काही बदल घडेल का यावर नक्की विचार करा. कारण ज्ञान तेव्हाच शक्तिशाली ठरतं जेव्हा ते आपल्या कृतीत उतरतं. सुरक्षित रहा आणि आपलं कामही सुरक्षित ठेवा.